तर मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी विशेष खबरदारी घेतली जाते। शासकीय विश्रामगृहाची बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी केली आहे। बॉम्ब स्क्वॉड पथकाकडून सुद्धा मेटल डिटेक्टर श्वानांकडून तपासणी करण्यात आली आहे। एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील 8 ते 10 मंत्री उद्या नाशिक दौऱ्यावरती आहेत। नाशिकमध्ये उद्या कुंभमेळ्याच्या विकास कामाचं उद्घाटन होणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, दिल्लीतील स्फोटानंतर आता खबरदारी ही ठिकठिकाणी घेतली जाते आहे। जगदीश, उद्या खरं तर मुख्यमंत्री हे नाशिक दौऱ्यावरती आहेत। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आगामी जे कुंभमेळा आहे, या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध विकास कामं जे नाशिकमध्ये केली जाणार आहेत, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये, या विकास कामांचं उद्घाटन उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करणार आहेत। आणि मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्रीसह अनेक मंत्रिमंडळातील मंत्री सुद्धा नाशिक दौऱ्यावरती आहेत। या सगळ्या अनुषंगाने नाशिक पोलिसांनी विशेष खबरदारी घेतलेली आहे। अगदी 2 दिवसांपासूनच ही सगळी खबरदारी आहे, कारण नाशिक हे एक आध्यात्मिक नगरी म्हणून ज्यात ओळखले जाते। अनेक महत्वाचे ठिकाण हे नाशिकमध्ये, त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचं प्रिकॉशन हे नाशिक पोलीस घेत आहेत। आणि अशातच उद्या मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावरती आहेत। जवळपास 5700 कोटी रुपयांचं जे विकास कामं आहेत, या कामांचं उद्घाटन उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जे ते नाशिकमध्ये पार पडतील अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। आणि त्याच पद्धतीने नाशिकचं नवीन जिल्हा परिषद नूतन इमारतीचं देखील उद्घाटन उद्या मुख्यमंत्री करणार आहेत। आणि त्यानंतर एक मुख्यमंत्र्यांचं सभा सुद्धा नाशिकमध्ये होईल। त्यामुळे नेमकं उद्या मुख्यमंत्री काय बोलतात हे बघणं अत्यंत महत्वाचं असणार आहे। मागच्या काही दिवसांपासून विरोधकांकडनं सातत्याने कुंभमेळ्याच्या कामावरून आरोप होते ते अनेक जे कामं आहेत हे जे उशिरा होत आहेत अशा पद्धतीचा आरोप विरोधकांकडनं होतं। पण उद्या अनेक विकास कामांचं हे उद्घाटन मुख्यमंत्री करणार आहेत। 6000 कोटी रुपयांचं विविध विकास कामांचं उद्घाटन उद्या मुख्यमंत्री करतील। आणि किरण, त्या एसटीपी प्लांट वरून काँग्रेस का आक्रमक झालेली आहे, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? खरं तर जे कुंभमेळ्याची कामं आहेत हे उशिरा होत आहेत अशा पद्धतीचा आरोप हे विरोधकांचं आतापर्यंत झालेला आहे। कारण अगदी 1 वर्ष 1.5 वर्ष कुंभमेळ्याला हे राहिलेलं आहे। अद्याप कुठलेही विकास कामं किंवा कामांची जी सुरुवात आहे ते झालेली नाहीये, म्हणून विरोधक आक्रमक झालेले होते। पण या सगळ्या विविध विकास कामं जे नाशिकमध्ये होणार आहेत, त्या सगळ्या कामांचं उद्घाटन उद्या मुख्यमंत्री करतील। 6000 कोटी रुपयांचा हे सगळे विकास कामं असणार आहेत आणि हे पहिल्या टप्प्यातील विकास कामांचं उद्घाटन उद्या मुख्यमंत्री करणार आहेत। अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याचे अनेक जे विकास कामं नाशिकमध्ये होतील अशा पद्धतीची माहिती प्रशासनाने दिलेली आहे। आपल्याला माहिती आहे की आधीच 25,000 कोटी रुपयांचा आराखडा जो आहे तो केंद्र आणि राज्य सरकारकडनं तयार करण्यात आलेला आहे आणि त्यातले पहिल्या टप्प्यातील हे काम आहेत। आणखीनही आगामी काळात हळूहळू नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये जे कुंभमेळा होणार आहे या सगळ्या अनुषंगाने विकास कामं केली जाणार आहेत आणि त्याची कामं हे वेळेवरती होतील अशा पद्धतीचा विश्वास प्रशासनाला आहे। ठीक आहे, धन्यवाद किरण दिलेल्या माहितीबद्दल।